जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर गुहागर तालुक्यात प्रथमच लोकशाही मिशन राबवून विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल आदर निर्माण करणाऱ्या गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे भेट देण्यासाठी आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मिशन लोकशाही या उपक्रमाचा मुख्य उद्देश समजावून सांगितला। शेखर भिलारे म्हणाले की लोकशाही मिशनद्वारे गुहागर तालुक्यातील 10 वर्षांनंतर 100% मुलं ही तुम्हाला वेगवेगळ्या पदांवर काम करताना दिसतील। त्याचबरोबर आपले 100% मुलंही एक चांगले नागरिक, सुजाण नागरिक घडवू असा विश्वास त्यांनी या वेळेस व्यक्त केला आणि हाच या लोकशाही मिशनचा उद्देश आहे असे स्पष्ट मत गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावरचं गुहागर तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी लोकशाही मिशन आपण राबवलं सर, काय सांगाल? आपली प्रतिक्रिया काय द्याल याबाबत? तर नमस्कार सर्वांना। 26 नोव्हेंबरला आपण पूर्ण भारतामध्ये संविधान दिन साजरा केला आणि जेव्हा मी ह्या तालुक्यात पहिल्यांदा पोस्टिंगसाठी आलो तेव्हा मला कळालं की आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन विज्ञान नावाचा एक उपक्रम चालवला जातो आणि त्याच वेळी आपल्या गुहागर शाळेमधल्या एक शिक्षिका जोगळेकर मॅडम यांनी माझ्यासमोर एक कन्सेप्ट मांडला की सर, जसं जिल्हा मिशन विज्ञान राबवतोय तसं आपण काय राबवू शकतो का मिशन लोकशाही वगैरे। आणि ती आयडिया मला खूप चांगली मनाला माझ्या भावली आणि हे वर्ष बरोबर संविधानाला 75 वर्ष पूर्ण करणारं वर्ष आहे। म्हणजे जो आपला देशाचा मूलभूत कायदा आहे त्याला ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे तसंही शासनाकडून आम्हाला आदेश देण्यात आले होते की हर घर संविधान नावाचं अभियान तुम्ही राबवा। मग तेव्हा मला असं वाटलं की ह्याच वयात माझ्या मुलांना फक्त संविधानाची प्रस्ताविका न कळता जर संविधानच कळालं, संविधान कसं बनवलं गेलं, संविधानात काय अधिकार आहेत आपले, काय कर्तव्य आपले आहेत, ह्या देशात विविध पदांवर काम करणाऱ्या लोकांची निवड कशी होते, त्यांचे अधिकार काय, हे जर त्यांना कळालं तर कुठंतरी त्यांना त्या संविधानाबद्दल आदरही वाटेल, संविधानाबद्दल श्रद्धा वाटेल आणि एक चांगला नागरिक आपण घडवू शकू। याचबरोबर मला असं वाटलं की मी ज्या भूमीत काम करतोय, रत्नागिरी, रत्नांची भूमी, या भूमीला खूप महान समाजसुधारक लाभले, ज्या समाजसुधारकांनी देशाला दिशा दाखवली। मी नेहमीच गोपाळकृष्ण गोखलेंचं उदाहरण घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेतो। आंबेडकरांना आपण संविधानाचे शिल्पकार म्हणतो, तसेच गोपाळकृष्ण गोखलेंना आपण महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणतो। तसेच लोकमान्य टिळक, ज्यांना इंग्रजांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हटले, त्या सगळ्या महान पुरुषांचा मूळ गाव, जन्म ह्या रत्नागिरी जिल्ह्यात झाला। मग मला असं वाटलं की संविधानासोबतच आपण ह्या भूमीत घडलेले महान समाजसुधारक जर आपल्या विद्यार्थ्यांना शिकू शकलो तर या बालमनात, या बालवयातच त्यांच्या मनावर हे संस्कार होतील की आपलं वैयक्तिक आयुष्य जगत असताना ह्या समाजाप्रती आपली बांधिलकी आहे, या मातीला, या समाजाला, या गावाला, या कुटुंबाला, देशाला आपल्याला काहीतरी द्यायचे आणि हे संस्कार मुलांवर व्हावे म्हणून आम्ही ही परीक्षा 26 नोव्हेंबरला पूर्ण तालुक्यात 4थी, 5वी, 6वी, 7वीचे एकूण 3100 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि यातील 345 विद्यार्थी आता तालुकास्तरीय परीक्षेसाठी पात्र आहेत आणि ती परीक्षा सुद्धा येत्या 8 डिसेंबरला होणार आहे आणि त्यातून जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना आपण 6वी, 7वीच्या 12 विद्यार्थ्यांना दिल्ली अभ्यास दौरा आणि 4थी, 5वीच्या 12 विद्यार्थ्यांना आपण मुंबई अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जात आहे। विद्यार्थ्यांसाठी यापुढे आपलं मिशन काय राहील? सर, आता आपण 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी, खऱ्या अर्थानं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना, संविधानाच्या शिल्पकारांना आदरांजली व्हायची होती की आपला तालुकास्तरीय पेपर आपल्याला 6 डिसेंबरलाच घ्यायचा होता। पण बऱ्याच गावांमध्ये आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन खूप उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो आणि मग त्यावेळी मुलांना कुठेतरी थोडा अभ्यासावर परिणाम होईल किंवा रात्रभर कार्यक्रम चालू असतात, दुसऱ्या दिवशी पेपर देणं शक्य होणार नाही, म्हणून तो आपण 8 डिसेंबरला घेतोय। आणि याच्यातून मला विश्वास आहे, आपण जर तालुका स्तरावरचा किंवा केंद्र स्तरावरचा पेपर बघितला तर हा पेपर MPSCच्या तोडीचा पेपर होता। यामध्ये जवळपास 15 ते 20 प्रश्न हे MPSCच्या शेवटच्या 2 ते 3 वर्षात विचारले गेलेले होते। त्यामुळे ह्या वयात जर माझे विद्यार्थी, म्हणजे 4थीला 84चा टॉपर आहे, 5वीला 98चा टॉपर आहे, 6वीला 84चा आणि 7वीला 94 मार्काचा टॉपर आहे आणि मला तालुक्याला सांगायला अभिमान वाटतो की हे पेपर माझ्या MPSCच्या मित्रांनी सुद्धा दिले तर त्यांना सुद्धा 90-92 मार्क पडली नाहीत। तर त्या एवढ्या अवघड पेपरात जर आपले विद्यार्थी 90+ जात आहेत ह्या वयात, तर मला पूर्णपणे विश्वास आहे की हे अभियान जर आपण यशस्वी राबवलं आणि येणाऱ्या काळात अजून चांगल्या त्यात सुधारणा केल्या तर ह्या गुहागर तालुक्यातले 10 वर्षांनंतर 100% भरपूर मुलं ही तुम्हाला वेगवेगळ्या पदांवर काम करताना दिसतील। त्याचबरोबर आपण 100% मुलं एक चांगले नागरिक, सुजाण नागरिक घडवू, यातून हाच माझा या मिशन मागचा उद्देश आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.